नमस्कार मित्रांनो, मैदान होतंय 1 मार्च सुळेवाडी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान होते। हे मैदान जे आहे ते प्रशांत भैया दिसले यांच्या वाढदिवसानिमित्त होते आणि प्रशांत भैया स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांची टीम आहे, त्यांच्या टीमसोबत बघूया मैदान कशा पद्धतीचं होतं नक्की। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आपलं 1 तारखेचं मैदान कशानिमित्त होतंय? हे मैदान प्रशांत भैया दिसले युवा उद्योजक यांच्या वाढदिवसानिमित्त होते आणि पर्व तिसरं आहे आपलं। बरं, मैदान हे कशाचं आहे नक्की? वाढदिवसाचं ओपनचं मैदान आहे। ओपनचं मैदान आहे। मैदानाची प्रवेश फी काय? प्रवेश फी 799 रुपये। ओके, बक्षिसाचं स्वरूप सांगा जरा। बक्षिसाचं पहिलं 71 आहे, दुसरं 51 आहे, तिसरं 41 आहे, बरं, आणि चौथं 31 आहे, आणि 21, 15, 11 आणि आपण क्वार्टर फायनल पळणार आहे। बरं, क्वार्टर फायनलचं बक्षिसाचं स्वरूप सांगा जरा। क्वार्टर फायनल 7,000 एक आहे, आणि 6,000, 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 रुपये। बरं, मैदानामध्ये समालोचक कोण असतील? समालोचक भरत गुरव आहेत वडाचे, हां, विजय यादव रामापूर। बरं, आणि झेंडापंच कोण असतील? झेंडापंच सुदर्शन माने आहेत। ठीक आहे, ठीक आहे। मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल? मैदान P3। मैदानाचा पळण्याचा पल्ला किती आहे? पल्ला 850 फूट आहे। 850 फूट। होय। मैदानाची रुंदी किती आहे? रुंदी 13-13.5 फूट आहे। 13 फूट। ओके, मैदानाला दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? 300 फूट। 300 फूट। होय। मैदानात बैलांना पुढे थांबण्यासाठी जागा पुरेशी आहे का? भरपूर जागा आहे, बाजूला विहीर नाही, काय नाही, बरं, काहीच नाही, नाला नाही। मैदानाला खाली बैलांना थांबण्यासाठी जागा वगैरे आहे का? भरपूर आहे, 500 फूट जागा आहे पाठीमाग। बरं बरं। मैदान जे लांबून बैलगाडा मालक येतील त्यांना राहण्याची वगैरे सुविधा आहे का? होय, येणार असली करू सोय। बरं, मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत त्या मैदानानुसारच होणार? हो, ते नियम धरूनच होणार आहे मैदान। ओके, मैदानामध्ये डॉक्टरांची टीम असणार का? होय, आहे। मैदानामध्ये पाण्याच्या टँकरची सुविधा असेल का? होय, पिण्याचं पाणी आहे, 2 टँकर आहेत। बरं, ठीक आहे। काय सांगाल मैदानाबद्दल? काय सांगाल? मैदान 1 नंबरच होणार, पारदर्शक मैदान होणार, कोणाचा वशिलाही चालणार नाही, ज्याला वशिला करायचा असेल त्यांनी येऊ नये, आमचं प्रश्न म्हणणं आहे। मैदान पारदर्शक करणार, आणि 3रं वर्ष आहे आम्ही, काही नाही, आमची स्वतः बैल असून आम्ही निघत तिथं पळतोय, त्यामुळे कोणी बी मला शंका बाळगायचं कारण नाही। ओळख वशील असलं तसं नाही, चालणार नाही। मैदान आपलं बैलांना पळण्यासाठी कशा पद्धतीचं आहे? चांगला आहे, बरं रान आहे, कडा नाही। बरं, आता टँकर चालू जाईल समोर पाण्याचा, तर रोलर फिरणार। टोटल फाट्या किती येतं मैदानात? फाट्या 10 फाट्या येत्या। 10 फाट्या। टोटल आपल्या गाड्या किती पळत सुटतील? गाड्या 7 पळेल पहिला गट। बरं, पहिल्यापासून बैलांना जे तुम्ही बघितलं जी फाटी असते पब्लिकची फाटी, त्या पब्लिकच्या फाटीतनं जी गाडी लागते त्या गाडीत थोडासा कुठेतरी अन्याय होतो असं होतं, प्रेक्षक आत येतं नाही, त्यांना काय करा? बॅरिकेड आहे ना, 300 फूट बॅरिकेड, आणि एक तास सोडणार आहे ना आपण, एका साईडला 2 तास, एका साईडला 1 तास सुटणार। काय सांगाल जे लांबून बैलगाड्या मालक येतील त्यांना नाव नोंद करण्यासाठी काय सांगाल? नाव त्याने आजचा 27 तारीख ऑनलाईन आणि 28 तारीख ऑनलाईन बुक करावं। ठीक आहे, ठीक आहे। मैदानाचे लाईव्ह लॉट कधी निघतील? लाईव्ह उद्या संध्याकाळी 8:30ला। मित्रांनो, लाईव्ह लॉट जे आहे ते आपल्या चॅनलवरती निघणार आहे, किरण शिरोतडे ब्लॉग या चॅनलवरती लाईव्ह लॉट उद्या संध्याकाळी किती वाजता? 8:30 वाजता लाईव्ह लॉट निघतील। मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान 9 ते 9:15। ओके, मैदानाचा फायनल जो आहे तो उजेडासकट होईल। मैदानामध्ये 5:30 पर्यंत आपल्या जे बक्षीस जे मी सांगितलेलं आहे ते समजा गाड्या जर कमी आल्या तर ते दिलं आम्ही तेवढं देणार आहे। बरं, ठीक जे गाडी येतील तेवढंच बक्षीस द्या, त्याला बक्षीसला 1 रुपया कमी देणार नाही, मोजून घेऊन जायचं त्यांनी। बरं, ठीक आहे, ठीक आहे। मित्रांनो, हे जे मैदान होतं 1 मार्च सुळेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी, हे मैदान ज्यांच्या वाढदिवसानिमित्त होते आपल्यासोबत आहेत प्रशांत भैया दिसले। नमस्कार भैया। नमस्कार। काय सांगाल हे मैदानाचं कितवं पर्व आहे? मैदानात 3रं पर्व आहे आता। कशा पद्धतीने मैदानाची तयारी झालेली आहे आतापर्यंत? मैदान अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे, फाट्या एकदम चांगल्या बनवतो आपण, सगळ्या फाट्या असतात, आणि त्याला पाणी मारून रोलिंग केलं जातं। बरं, खडा वगैरे दगड वगैरे असलं काही नाही मैदानावरती, बैलांना पळण्यासाठी एकदम चांगलं मैदान, बरोबर, पायाला धपका बसत नाही, काय नाही, असं मौराण आहे आपलं, आणि रोलिंग केल्यामुळं पाय रुतत सुद्धा नाही। बरोबर आहे। इथे तुम्ही बघितलं बैलांना लांबून येणार आहेत, त्यांची राहण्याची वगैरे सुविधा असेल का? सगळी सुविधा त्यांची होणार। मैदानामध्ये ओळख वशिला वगैरे काय असलं काही होणार नाही आहे, कारण की आता एक प्रथाच झाली आमच्या मैदानाची, ओळख वशीला असलं काही चालत नाही आपल्याकडे। बरोबर आहे। मैदान हे पारदर्शक होणार आहे। काय सांगाल फाटीबद्दल? काय सांगाल? फाटी एक नंबर आहे, त्यात काय बघायचं काम नाही, मातीचं रान आहे,
सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून पळण्यासाठी यावं. ठीक आहे मित्रांनो, मैदान होते 1 तारखेला आणि त्या मैदानाचं काम जे आहे ते पूर्ण होतं आटोक्यात आलेलं आहे. आणि लांबून जे बैलगाडा मालक येतील, संभाजीनगर असतील, मुंबई असतील, बीड असतील, सगळे जेवढे जिल्ह्यात तेवढे, त्यांना काय सांगाल तुम्ही, काय आव्हान कराल की नाव नोंद करण्यासाठी? काय सगळ्यांनी त्यांनी उत्साहानं सहभाग घ्यावा. 2 दिवस राहिलेत. जे जी बैल मातीच्या रानात पळतात त्यांचा नक्कीच गुलाल होईल. ठीक आहे. आणि आम्ही फाट्या एवढ्या चांगल्या बनवलेत, पलीकडेच फाट्या तयार असताना सुद्धा आम्ही आमच्या ह्या फाट्या बनवल्या. कुठेतरी पल्ला व्यवस्थित असावा, रुंदी व्यवस्थित असावी, बरोबर, रोलिंग असावं, ह्या कारणासाठी आम्ही तयार असणाऱ्या फाट्या न वापरता आम्ही नवीन तयार केल्या. साहेब, लोकेशन काय मैदानाचं? लोकेशन रेवणसिद्ध गुंफा रोडला लागून, सुळकाई रोडला लागून तिथं आहे. ओके. नमस्कार. काय सांगाल, आपल्या मैदान होते 3रं पर्व आहे आपल्या प्रशांत भैयाच्या वाढदिवसानिमित्त होते, काय सांगाल त्या मैदानाबद्दल? आम्हाला आता 3रं पर्व आहे. कोणा आमच्याकडे बोर्ड दाखवायचा विशेष आहे, कारण आमच्या पद्धतीने आजपर्यंत 2 पर्व झाले त्या पद्धतीने झालेत. आणि इथून पुढे कुणी आमच्याकडे दाखवणार की असा आता समजा किती गाड्या नोंद होतात हा नंतर वेगळा पर्याय, पण त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ज्यांना माहिती नाही ते सुद्धा ह्याच्या डबल माणसं गाड्या नोंद होईल याची असा भरोसा वाटतोय मला इथं. कारण आणि मुद्दा म्हणजे कसं आहे, एखादा बैल काही कारणास्तव हे होतं बदली होऊन दुसरी पळवतात, बरोबर, तसा नाही पळणार. एक बैल पळाला तोच पळणार, त्यानंतर त्याचा डबल त्याला चान्स नाही आहे. नियम सगळ्यांना सारखेच नियम सर्वांना. स्वतः बैलगाडी मालक आम्ही स्वतः आहे, भाई आहेत, तरी त्यांना सुद्धा तोच नियम लागू आहे जे तुम्हाला आहे. त्यामुळे यात काही भावीचा प्रश्नच येत नाही. ते स्वतः ते ज्याने जोपर्यंत ते इथं येत नाहीत नवीन, आतापर्यंत जे 2 पर्व जे झालं त्याला ते माहितीच आहे, पण नवीन येतील ते त्याच्या अगोदर आपल्या पुढल्या वेळेस गाडी नोंद असेल त्यांची, एवढं त्यांचा भरोसा आहे, त्याला घ्यावं लागेल आमच्याकडून भरोसा. लांबून बैलगाडा मालक येतील त्यांना नाव नोंदण्यासाठी काय सांगाल तुम्ही, आव्हान कराल? आता आज आणि उद्या ऑनलाईन आहे सगळं, तर त्यामुळे आता जेवढं होईल त्यांनी लवकरात लवकर नोंद करावी, कारण उद्या संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह लॉट आहेत. ठीक आहे. चालेल, धन्यवाद. ओके, धन्यवाद सर.